Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science Paper 2nd, Chapter number 5, Sowing. In previous lecture, explain the sowing methods. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 7 मध्ये आपण सोइंग मेथड पूर्ण संपलेला आहे. म्हणजे सोइंग चॅप्टर पूर्ण आपण कंप्लीट केलं. तर क्रॉप सायन्स या विषयाच्या विद्यार्थ्यांनी सीड यामध्ये सोइंग आहे तुम्हाला, आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोइंग हा चॅप्टर 5 नंबर म्हणजे सेपरेट दिलेला आहे. तर क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सेमच सिलेबस आहे, सेमच चॅप्टर आहे. तर बघूया आपण एक्सरसाइज फिल इन द ब्लँक्स. द प्रोसेस ऑफ पुटिंग सीड इन द ग्राउंड सॉइल फॉर ग्रोइंग क्रॉप प्लांट इज कॉल्ड ॲज सोइंग. तर जमिनीमध्ये बी ठेवणे आहे ना, तर ग्रो होण्यासाठी त्या मेथडला आपण काय म्हणणार, सोइंग असं म्हणणार. खरीप क्रॉप इज युजली सोन इन द मंथ ऑफ जून टू जुलै. खरीप सीझनमध्ये आपण लागवड हे जून जुलैमध्ये करतो, आणि रबीची ऑक्टोबर नोव्हेंबर आणि समरची जानेवारी फेब्रुवारी असं लक्षात ठेवायला पाहिजे. द थंब रूल इज टू सो द सीड टू डेप्थ अप्रॉक्सिमेटली डॅश टाईम देअर डायमीटर. आता किती खोल बियाणं पेरायचं त्याच्या साईजवर अवलंबून आहे. तर थंब रूलनुसार त्या बियाच्या 3 ते 4 टाइम्स डायमीटर एवढं खोल पेरायचं. त्याचं जे डायमीटर सपोज 1 सेंटीमीटर असेल तर 3 ते 4 सेंटीमीटर खोल पेरायला पाहिजे. तर 3 to 4 टाइम्स देअर डायमीटर, त्याच्या डायमीटरच्या 3 ते 4 पटीनं खोल बियाणं पेरायचं. हे डेप्थ म्हणजे बियाणं किती खोल पेरायला पाहिजे हे थंब रूलनुसार आपण त्याच्या 3 ते 4 पटीनं पेरायला पाहिजे. फॉर इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन लेगुमिनस क्रॉप्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर. तर नायट्रोजन फिक्सेशन होण्यासाठी आपण कोणती सीड ट्रीटमेंट करतो, तर रायझोबियम कल्चरची सीड ट्रीटमेंट केली जाते. द मॅच्युरिटी पिरियड ऑफ क्रॉप कॅन बी मिनिमाइज बाय गिविंग डॅडॅस ट्रीटमेंट, दॅट इज व्हर्नलायझेशन. तर मॅच्युरिटी पिरियड जे आहे, पिकाचा कालावधी जे आहे, त्याचं ड्युरेशन जे आहे ते कमी करण्यासाठी आपण कोणत्या ट्रीटमेंटनं करतो, व्हर्नलायझेशन ट्रीटमेंटमुळं आहे ना. व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट ड्युरेशन कमी करण्यासाठी केलं जातं. तर हे फिल इन द ब्लँक्स. नंतर मेक द पेअर्स ग्रुप ए अँड बी. इकडं ब्रॉडकास्टिंग आहे, डिबलिंग आहे, ड्रिलिंग म्हणजे सोइंग मेथड्स आहेत. इकडं दिलेले सोइंग बाय सीड ड्रिल, सोइंग बाय हँड युजिंग प्लांटर, scattering seed on the soil surface, raising plant in the nursery, sowing by using vegetative plant part. आता ब्रॉडकास्टिंग म्हटल्यानंतर बियाणं काय केलं जातं, हातानं बी फेकलं जातं. सोइंग बाय हँड युजिंग प्लांटर, हे बरोबर आहे का नाही. स्कॅटरिंग सीड ऑन सॉइल सरफेस, बियाणं असं मातीवर असं बियाणं हाताने फेकलं जातं, तर त्याला आपण ब्रॉडकास्टिंग असं म्हणतो. डिबलिंग मीन्स सोइंग बाय हँड युजिंग प्लांटर, म्हणजे डिबलर असतं प्लांटर, त्याच्या साहाय्याने बी हाताने पेरलं जातं. तर 2 नंबरला बी लागणार. ड्रिलिंग, ड्रिलिंग म्हणजेच काय, सोइंग बाय सीड ड्रिल. बियाणं हे सीड ड्रिलनं पेरतो तेव्हा आपण ड्रिलिंग मेथड ऑफ सोइंग असं म्हणतो. लक्षात. 1 नंबर सी, 2 नंबर बी आणि 3 नंबर ए. अशा रीतीनं आपण मेक द पेअर. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. Water soaking treatment to cotton seed is given for improving seed germination. Water soaking treatment to cotton seed is given for improving seed germination. बरोबर आहे. बियाची उगवण चांगली होण्यासाठी आपण बियाणं पाण्यामध्ये भिजू घालतो, कापसाचं म्हणजे सरकी. सीड डिसइन्फेस्टेशन. डिसइन्फेस्टेशन मीन्स इरॅडिकेशन ऑफ फंगल स्पोर्स दॅट हॅव एस्टॅब्लिश्ड विदिन सीड कोट. तर सीड डिसइन्फेस्टेशन जी आहे ते सीड कोटवरचं इरॅडिकेशन करत नाही, सरफेसवरचं करतं, म्हणजे सेंटेन्स फॉल्स आहे. सीड डिसइन्फेक्शन
मीन्स डिस्ट्रक्शन ऑफ सरफेस बॉर्न ऑर्गॅनिझम. ते उलट दिलेलं आहे. सी डिसइन्फेक्शन मीन्स डिस्ट्रक्शन ऑफ सरफेस बॉर्न ऑर्गॅनिझम. म्हणजे फॉल्स आहे. हे कशाला असायला पाहिजे सेंटेन्स? डिसइन्फेस्टेशनसाठी असायला पाहिजे. आणि वरचं सेंटेन्स हे डिसइन्फेक्शनसाठी आहे. लक्षात, म्हणून हे फॉल्स आहे. मॉइस्ट सँड कंडिशनिंग इज गिवन फॉर मिनिमाइजिंग लॉस ऑफ सीड व्हायबिलिटी. मॉइस्ट सँड कंडिशनिंग इज गिवन फॉर मिनिमाइजिंग लॉस ऑफ सीड व्हायबिलिटी. तर मिनिमाइजिंग लॉस ऑफ सीड व्हायबिलिटीसाठी आपण मॉइस्ट सँड सोयाबीन बियामध्ये टाकतो. 5 to 10% मॉइश्चर कंटेंट. तर व्हायबिलिटी कमीत कमी लॉस व्हावी म्हणून आहे ना, म्हणजे ट्रू आहे सेंटेन्स. गुड क्वालिटी सीड इज प्रोड्युस्ड वेन क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म विग्रस अँड हेल्दी. तर गुड क्वालिटी सीड इज प्रोड्यूस वेन क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म विग्रस अँड हेल्दी. म्हणजे गुड क्वालिटी सीड जे आहे ते तयार करण्यासाठी आहे ना, तर वेन क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म विग्रस अँड हेल्दी, तर गुड क्वालिटी सीड म्हणणार ट्रू आहे. जे बियाणं विग्रस वाढ होणार, युनिफॉर्म ग्रोथ होणार, हेल्दी असणार, ते गुड क्वालिटी सीड असं म्हणणार आपण. बरोबर आहे. आन्सर इन ब्रीफ म्हणजे शॉर्ट नोट 2 मार्कासाठी वगैरे. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ क्रॉप सोन बाय प्लांटिंग मेथड. प्लांटिंग मेथड जी आहे तर ते एक्झाम्पल द्यायचं क्रॉपचं, की प्लांटिंग मेथड कोणत्या क्रॉपमध्ये केलं जातं? शुगर केनमध्ये, टर्मरिकमध्ये, जिंजरमध्ये. व्हॉट इज मीन बाय सीड ट्रीटमेंट? एनी काइंड ऑफ ट्रीटमेंट बिफोर सोइंग ऑफ सीड नोन एज सीड ट्रीटमेंट है ना. व्हाय इट इज नेसेसरी दैट सीड शुड बी प्लेस्ड एट ऑप्टिमम डेप्थ for uniform standing, good germination. Give the disadvantages of broadcasting. Broadcasting disadvantages काय ना? It require more seed rate. It more losses the seed by bird or insect. Do not uniform standing. Do not interculture operation. It disadvantage है. Write the advantage of dibbling. Dibbling's advantage is require less seed rate as compared to other method. Then plant to plant, row to row distance is maintained. Interculture operation should be done in both direction. Uniform standing of crop. Then per plant can be distribute area per plant for good grow है ना. प्रत्येक झाडाला जागा वाटून दिलेली असते. तर असं लिहायचं व्यवस्थित. Answer the following question. Explain broadcasting with example of crop. Explain broadcasting method आणि एक्झाम्पल द्यायचं क्रॉपचं, की ब्रॉडकास्टिंग कशामध्ये केलं जातं? लिपी व्हेजिटेबलमध्ये, फॉडर क्रॉपमध्ये, क्लोज स्पेसिंग क्रॉपमध्ये है ना. ब्रॉडकास्टिंग स्कॅटरिंग ऑफ सीड ओव्हर द फील्ड बाय द हँड. तर त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मेन्शन करायचं. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. सिरियल नंबर 1 2 3 4 6. नेम ऑफ द क्रॉप फॉडर ज्वार आणि मेथड ऑफ सोईंग. आता फॉडर ज्वार पेरायचं, तर कोणती मेथड पेरणार आपण? ब्रॉडकास्टिंग करणार फॉडर ज्वारची. कॉटन पेरायचं आहे तर डिबलिंग मेथड, लागवड करणार आपण एक एक बियाची. शुगर केन प्लांटिंग मेथड आहे, कारण सेट वापरतो आपण, प्लांटिंग मटेरियल वापरतो, त्यासाठी प्लांटिंग मेथड शुगर केन, टर्मरिक, जिंजरसाठी. चिली टोमॅटोचं काय केलं जातं? रोपटे तयार करतात आणि नंतर ट्रान्सप्लांटिंग करतात, म्हणून ट्रान्सप्लांटिंग मेथड. ग्राम, रबी ज्वार हे रबी सीझनचे आहेत है ना. तर हे आपण सोईंग इन प्लो फरो या मेथडनं पेरतो. ड्रिलिंगनं सुद्धा पेरतात. देन सोयाबीन, ग्रीन ग्राम ड्रिलिंग मेथडनं पेरतात है ना. तर या पद्धतीनं क्रॉपचे एक्झाम्पल आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि त्या पिकाचं नाव दिलं तर कोणत्या मेथडनं पेरणी करतात तेही माहीत असायला पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द प्लांट पॉप्युलेशन फॉर 1 हेक्टर जवार क्रॉप when spacing is 30 cm by 15 cm. हे प्रॉब्लेम आहे आणि क्रॉप सायन्सवाल्यासाठी 12वीमध्ये 5 मार्काचं त्यांना हे प्रॉब्लेम असतं. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी 4 मार्काचा हा प्रॉब्लेम असतं. प्लांट पॉप्युलेशन काढायचं असतं. तर प्लांट पॉप्युलेशन तुम्हाला शिकविलं. आता ही प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? 2 गोष्टी दिलेल्या असतात, तिसरी गोष्टी काढायची असते.
दोन गोष्टी कोणती दिलेल्या आहे, एरिया दिलेला आहे 1 हेक्टर आणि स्पेसिंग दिले आहे त्या झाडाचं. एका झाडाला लागणारा एरिया किती आहे, 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आहे. हे सेंटीमीटर दिलेलं आहे. मग हे हेक्टर जे आहे, हे हेक्टर हे कशामध्ये असतं, मीटर स्क्वेअरमध्ये, 10,000 मीटर स्क्वेअर आहे ना. तर एक युनिट करायचं पहिलं काम. सेम युनिट आहे का, इथं जर मीटर असतं तर सेम झालं असतं, इथं सेंटीमीटर आहे. मग आपल्याला याचं जे स्पेसिंग आहे हे मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर सोल्युशन वेअर 1 हेक्टर एरिया इज इक्वल टू 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 स्क्वेअर मीटर आहे ना. तर 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ येतं. क्षेत्रफळामध्ये कन्वर्ट करावं लागतं अगोदर. हे पहिलं माहीत झालं आपल्याला, 1 हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर. ओके. मग आता स्पेसिंग म्हणजे काय, सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. रो टू रो डिस्टन्स 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरचं मीटरमध्ये 0.3 मीटर. ओके. आणि 15 म्हणजे 0.15 मीटर. हे झालं मीटरमध्ये, त्याचं कन्वर्ट केलं आपण. मग एरिया रिक्वायर पल्प प्लांट काढावं लागेल आपल्याला. एका झाडाला लागणारं एरिया किती लागतं, रो टू रो डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय प्लांट टू प्लांट डिस्टन्स. तर एका झाडाला लागणारा एरिया निघतं. मग रो टू रो डिस्टन्स किती आहे मीटरमध्ये, 0.30 मल्टिप्लाइड बाय 0.15. हा रो टू रो प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे. या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं, 0.045 स्क्वेअर मीटर येतं. 0.045 स्क्वेअर मीटर हा क्षेत्रफळ येतं एका झाडाला लागणारं एरिया. आता एका झाडाला लागणारं एरिया माहीत झालं तर एका हेक्टरमध्ये झाडं किती बसतात काढता येतं. टोटल एरिया 1 हेक्टर मीन 10,000 स्क्वेअर मीटर. टोटल प्लांट पॉप्युलेशन इज इक्वल टू 10,000 स्क्वेअर मीटर डिवायडेड बाय 0.045 स्क्वेअर मीटर. हे डिवायडेड करायचं. एका झाडाला लागणारं एरिया, टोटल एरिया 10,000, एका झाडाला लागणारं ते डिवायडेड करायचं. तर झाडं किती बसतात, 2,22,222 जवार प्लांट पर हेक्टर. म्हणजे सव्वा 2 लाख ॲव्हरेजमध्ये सांगितलं. तर एका हेक्टरमध्ये आपण जर 30 सेंटीमीटर 2 उडीमधलं अंतर ठेवलं आणि 2 झाडामधलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवलं, असं जर लागवड केलं आपण, तर एका हेक्टरमध्ये झाडांची संख्या किती बसणार आहे ज्वारीचे, 2,22,222 झाडं. असं उत्तर येणार. 2,22,000 आहे ना. म्हणजेच आपण एक ॲव्हरेज म्हटलं तर 2,25,000 ॲव्हरेज म्हटलं तर आहे ना, कमी जास्त. तर एवढे झाडं बसायला पाहिजे. ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन म्हणतात त्याला. मग 1 लाख असेल तर उत्पादन कमी मिळणार, 3-4 लाख असेल तर उत्पादनही कमी मिळणार. तर ऑप्टिमम किती पाहिजे प्लांट पॉप्युलेशन एका हेक्टरमध्ये, 2,22,000. 2.25 लाख म्हणा ना, 2.25 लाख, 2,25,000. ओके. तर असं प्लांट पॉप्युलेशन आपल्याला काढता येतं. तर आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेलं होतं, हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. कळालं का बाळांनो? सोपं मॅथ आहे, असं नाही बा आम्हाला मॅथ जमत नाही म्हणून क्रॉप सायन्स घेतलं, क्रॉप प्रोडक्शन घेतलं, आणि इथं तर मॅथ आहे. नाही, सोपं आहे. गुणाकार भागाकार काय आहे का नाही, टोटल एरिया दिलेला आहे, त्यामध्ये एका झाडाला एरिया किती लागतं ते काढायचं. रो टू रो डिस्टन्स प्लांट टू प्लांट डिस्टन्स मल्टिप्लाय करायचं एका झाडाचं एरिया. मग टोटल एरियाला डिवायडेड एका झाडाला लागणारं एरिया केलं तर किती झाडं बसतात ते निघतात. सोपं काम आहे, फार सोपं आहे. फक्त एवढंच की युनिट एक असायला पाहिजे. हेक्टरचं आपण स्क्वेअर मीटरमध्ये काढतो, तसं हे स्पेसिंगसुद्धा मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आणि मीटरमध्ये असेल तर करायची गरज नाही. फळ झाडांचं अंतर मीटरमध्ये असते, पण जे ज्वार वगैरे कापूस वगैरे असतं ते सेंटीमीटर असते, त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. सोपं या पद्धतीने आहे की नाही. तर त्यांनी काय म्हटलं होतं, रो टू रो डिस्टन्स 30 सेंटीमीटर, प्लांट टू प्लांट डिस्टन्स 15 असं दिलं होतं. तर एका झाडाला किती एरिया लागतं, एका झाडाला लागणारं एरिया आपलं किती आलं, 0.045 स्क्वेअर मीटर आलं. मग पूर्ण टोटल एरिया किती आहे एका हेक्टरचं, 10,000 मीटर स्क्वेअर. 10,000 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 0.045 डिवायडेड करायचं, झालं. 2,22,222 प्लांट बसतात त्या एका हेक्टरमध्ये, असं कॅल्क्युलेट करायचं. डिस्क्राईब द डेप्थ ऑफ सोईंग. डेप्थ ऑफ सोईंगबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल द डिफरंट ट्रीटमेंट्स गिवन फॉर इम्प्रूव्हिंग सीड जर्मिनेशन अँड विगर. जर्मिनेशन उगवणं इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे उगवण शक्ती
जास्त इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोणत्या ट्रीटमेंट करतो आणि व्हिगरस ग्रोथ होण्यासाठी कोणत्या ट्रीटमेंट करतो ते एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करायचं आहे. राहील लक्षात. देन क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन डिटेल. जर जास्त डिटेल 6 मार्कासाठी. डिफाईन सी ट्रीटमेंट, गिव्ह इट्स ऑब्जेक्टिव्स. 13 ऑब्जेक्टिव्स बघितले आपण, फक्त इन लिस्ट करायचे. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड आन्सर द क्वेश्चन. तर जसं मराठी इंग्लिशमध्ये पॅराग्राफ येतं ते वाचून त्याचे उत्तर द्यायचे, तसं आपल्याला सुद्धा 11वीमध्ये आहे पॅराग्राफ, ते दिलेले आहे पॅराग्राफ. वाचूया आपण. सी ट्रीटमेंट मटेरियल्स आर अवेलेबल इन द फॉर्म ऑफ डस्ट आणि वेटेबल पावडर अँड लिक्विड. म्हणजेच सीड ट्रीटमेंटचं जे मटेरियल आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये उपलब्ध असतं? डस्टच्या रूपात, वेटेबल पावडरच्या रूपात आणि लिक्विडच्या रूपात, है ना. तर अगोदर आपण वाचण्या अगोदर पहिले प्रश्न वाचायला पाहिजे, तर आपल्याला लक्षात राहते. अगोदर काय करायचं? प्रश्न वाचायचे. काय काय दिलेलं आहे, काय दिलं प्रश्नामध्ये? इन विच फॉर्म द सीड ट्रीटमेंट मटेरियल इज अवेलेबल. आलं का? कोणत्या फॉर्ममध्ये सीड मटेरियल असतं. दुसरं विचारलं, व्हॉट इज द रेट ऑफ अप्लिकेशन ऑफ डस्ट फंजिसाईड. डस्ट फंजिसाईडचं रेट कसं वापरतात, त्याचा वापरण्याचा रेट किती आहे, प्रमाण किती आहे. हाऊ स्लरी टाईप ऑफ फंजिसाईड्स आर अप्लाइड. हाऊ स्लरी टाईप ऑफ फंजिसाईड आर अप्लाइड. हाऊ म्हणजे कसं वापरतात स्लरी, है ना, फंजिसाईड स्लरी. गिव्ह द पर्पज ऑफ यूजिंग डाय इन सीड ट्रीटमेंट. तर सीड ट्रीटमेंटमध्ये डाय वापरण्याचा काय पर्पज आहे ते विचारलं. लिस्ट आउट एनी 2 कॉजेस ऑफ पुअर सीड ट्रीटमेंट. पुअर सीड ट्रीटमेंटचे कॉजेस कोणते? तर हे किती प्रश्न आहे? 5. तर 5 प्रश्न आपल्याला इथून उत्तरं काढायचे ह्या कशामधून? गिवन टेबल याच्यामधून, पॅराग्राफमधून. तर पहिलं तर मिळालं आपल्याला डस्ट, वेटेबल आणि लिक्विड फॉर्म. दुसरं वाचू, डस्ट फंजिसाईड आर अप्लाइड ॲट द रेट ऑफ 2 to 2.5 ग्रॅम पर किलोग्रॅम ऑफ सीड. हे प्रश्न विचारलं होतं, किती रेटनं वापरतात डस्ट फंजिसाईड? 2 to 2.5 ग्रॅम पर किलोग्रॅम ऑफ सीड. एका किलो बियाला 2 ते 2.5 ग्रॅम वापरतात. दे आर मिक्स्ड बाय मेकॅनिकल मिक्सर, है ना. हे मिक्स कसं करतात? मेकॅनिकल मिक्सरनं, है ना. स्लरी फंजिसाईडचं विचारलं होतं. स्लरी फंजिसाईड्स अप्लाइड इन वॉटर सस्पेन्शन विच इज मिक्स्ड विथ सीड इन स्लरी सीड ट्रीटमेंट. स्लरी फंजिसाईड अप्लाइड इन वॉटर सस्पेन्शन विच इज मिक्स्ड विथ सीड इन स्लरी सीड ट्रीटमेंट. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. यूज ऑफ लिक्विड सोल्युशन इज नोन ॲज द क्विक वेट मेथड. हे विचारलं नाही, लिक्विड सोल्युशनचं विचारलं का नाही? क्विक वेट मेथड. अ सोल्युशन ऑफ व्होलेटाईल फंजिसाईड इज अप्लाइड टू द सीड अँड इज थ्रोली मिक्स विथ देम. सोल्युशन ऑफ व्होलेटाईल फंजिसाईड. व्होलेटाईल म्हणजे बाष्पीभवन होणार म्हणजे वाफ होणारं जे फंजिसाईड आहे, इज अप्लाइड टू द सीड अँड इज थ्रोली मिक्स विथ देम. एकमेकांमध्ये थ्रोली मिक्स करायला पाहिजे. मोस्ट सीड ट्रीटमेंट कंटेन डाईज विच सर्वाईव्ह 2 पर्पज. 2 पर्पज. डायचं पर्पज आपल्याला विचारलं होतं. फर्स्ट ॲज अ वॉर्निंग दॅट सीड्स हॅव बीन treated and second as a visible means of evaluating the completeness of treatment coverage. First as a warning that seed have been treated. डायचा उद्देश काय की वॉर्निंग देतं की हे बियाला सीड ट्रीटमेंट केलेलं आहे म्हणून ते डाय वापरतात. गवचवचं ब्राऊन कलर दिसतं बघा बियाणं सीड ट्रीटमेंट केलेलं, तर हे कलर वापरतात की त्यांना आयडेंटिफाईड व्हावं, वॉर्निंग मिळावं की बा या बियाला सीड ट्रीटमेंट केलेली आहे. हे पहिलं उद्देश. दुसरं सेकंड ॲज अ व्हिजिबल मीन्स इव्हॅल्युएटिंग द कम्प्लीटनेस ऑफ ट्रीटमेंट कव्हरेज. तर दुसरं एक म्हणतं की प्रत्येक बियाला जर कलर दिसत असेल तर पूर्ण बियाला कोटिंग झालेलं आहे, कव्हरिंग झालेलं आहे, सीड ट्रीटमेंट चांगली झालेली आहे. त्यामध्ये कलरचं बियाणं दिसत नसेल त्याचा अर्थ की बाबा व्यवस्थित सीड ट्रीटमेंट झाली, यासाठी डाय वापरतात. आणि प्रश्न विचारलं होतं. सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ पुअर. हे विचारलं होतं प्रश्न. सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ पुअर सीड ट्रीटमेंट्स आर यूज ऑफ रॉंग ऑर इन ॲप्रोप्रिएट फंजिसाईड. रॉंग पद्धतीनं जर आपण सीड ट्रीटमेंट केलं तर पुअर सीड ट्रीटमेंट होतं. त्याचं कॉज आहे, पुअर सीड ट्रीटमेंटचं कॉजेस विचारलं होतं. यूज ऑफ इनॲडिक्वेट डोजेस.
इनॲडिक्वेट डोसेस, जेवढं पाहिजे डोस तेवढं न देणे, अँड केअरलेसनेस इन द ट्रीटमेंट प्रोसिजर, प्रोसिजरमध्ये केअरलेसनेस नसणं, याला आपण पुअर सीड ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि ॲक्युरेट डोस न वापरणं हे पुअर सीड ट्रीटमेंट, आणि रॉंग पद्धतीनं फंजिसाईड वापरणं हे पुअर सीड ट्रीटमेंट. हे विचारलं तर हे 5 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काढून दिले, व्यवस्थित लिहायला पाहिजे. असं पॅराग्राफ वाचायचं आणि या प्रश्नाचं उत्तर लिहायचं, सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखविलं. नेक्स्ट, एक्सप्लेन द डिफरंट मेथड ऑफ सुईंग अँड गिव एक्झाम्पल. आता आपलं टेक्स्टबुक म्हणलं पॅराग्राफचे प्रश्न संपले, तर डिफरंट मेथड 6 मेथड्स आहेत, अँड गिव एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल द्यायचे. स्टेट द ॲडव्हांटेजेस ऑफ सीड ट्रीटमेंट विथ फंजिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स अँड एक्सप्लेन देअर टाइप्स. स्टेट द ॲडव्हांटेजेस ऑफ सीड ट्रीटमेंट विथ फंजिसाइड अँड इन्सेक्टिसाइड अँड एक्सप्लेन देअर टाइप्स. तर ॲडव्हांटेजेस सीड ट्रीटमेंटचे काय आहे, फंजिसाइडचे काय, आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचे. नेक्स्ट, डिस्क्राईब द डिफरंट फॅक्टर युजफुल इन डिसाइडिंग प्रॉपर टाईम ऑफ सोईंग. तर आपण फॅक्टर अफेक्टिंग बघितले सोईंगचे, तर सोईंग टाईमचं काय फॅक्टर आहे, तर खरीप, रब्बी, समर, सीझनवर अवलंबून आहे, टेम्परेचरवर अवलंबून आहे ना, जमिनीच्या तापमानावर अवलंबून आहे ना, हे फॅक्टर आपण व्यवस्थित शिकवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं सोईंग मेथड हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. म्हणजे एकूण 5 चॅप्टर आपले संपलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना भरपूर शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार, तुम्ही आनंदाने बघत राहणार. थँक्स. जय जवान, जय किसान.